हायड्रोकार्बन्सचा विचार केला नाही का? अल्केन्स, अल्कीन्स, अल्काइन्स आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड असे 4 प्रकारचे हायड्रोकार्बन जे आहेत त्याचा विचार आपण केला. अल्केन्स म्हणजे कोण? ओपन चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन containing one carbon-carbon double bond having general molecular formula CnH2n plus 2. For example, methane, ethane, propane, butane, pentane, hexane, heptane, octane, nonane, decane. ठीक आहे. मग अल्कीनकडे आलो आपण. These are the open chain unsaturated hydrocarbon containing one carbon-carbon double bond having general molecular formula CnH2n. For example, ethene, propane, butane, pentane, hexane, heptane, octane, nonane, decane. ठीक आहे. किंवा यालाच इथिलीन, प्रोपिलीन, ब्युटिलीन, पेंटिलीन असंही म्हणण्यात येत असतं. त्यानंतर आले अल्काइन्स. हे पण हायड्रोकार्बन, ओपन चेन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन containing one carbon-carbon triple bond having general molecular formula CnH2n minus 2. For example, ethyne, propyne, butane, pentine, hexane, heptine and so on. अल्केनच्या नावात शेवटी ANE आलेला असतो, अल्किनच्या नावात शेवटी ENE आलेला असतो आणि अल्काइन्सच्या नावात शेवटी YNE आलेला असतो. बरोबर आहे. मग हे सुरुवातीचे बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतो म्हणून आपण याला हायड्रोकार्बन्स असं म्हटलेलं आहे. आता यानंतर आणखी एक प्रकार घेतला आपण थोडक्यात, तो म्हणजे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ॲरोमॅटिकमध्ये काय असतं? क्लोज्ड चेन ऑफ द ॲटम्स अँड अगेन इट कंटेन ए ॲरोमॅटिक रिंग इन इट विच इज फॉर्म्ड फ्रॉम द 6 इलेक्ट्रॉन called as aromatic ring. The compound containing aromatic ring which shows similar properties to that of the benzene, all they are called as a aromatic compound. Aromatic compound चं वैशिष्ट्य काय आहे? हे क्लोज्ड चेन कंपाऊंड आहे. अल्केन, अल्कीन, अल्काइन हे ओपन चेन होते, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड हे क्लोज्ड चेन आहे. ॲटमची क्लोज्ड चेन तयार होते, शिवाय 6 इलेक्ट्रॉन पासून आणखी एक वेगळी रिंग त्यामध्ये तयार होते, ज्याला आपण ॲरोमॅटिक रिंग म्हणतो. बेन्झीनमध्ये अशी रिंग तयार होते. पण ज्या ज्या कंपाऊंडमध्ये अशी ॲरोमॅटिक रिंग तयार होते 6 इलेक्ट्रॉन पासूनची, त्या सगळ्यांना काय म्हणायचं? ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि सगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीनसारखे गुणधर्म दाखवतात. म्हणून डेफिनेशन अशी केल्या जाते की बेन्झीन इट्स डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे बेन्झीनपासून तयार झालेले कंपाऊंड, बेन्झीनपासून मिळवलेले कंपाऊंड, त्याला काय म्हणायचं आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. बेन्झीन इट्स डेरिव्हेटिव्ह which shows similar properties to that of the benzene, they are called as a aromatic compound. बेन्झीन आहे, नॅफ्थॅलिन आहे, अँथ्रासिन आहे, फिनॉल्फ्थ्रीन आहे, टोल्युइन आहे, म्हणजे मिथिल बेन्झीन, बरेच कंपाऊंड आहेत. त्याच्यात आता इथं हायड्रोकार्बनचाच आहे, पण त्यात इतरही मूलद्रव्ये येतात. तर असा हा सिम्पलेस्ट पार्ट जो होता आपला पहिला, तो झाला हायड्रोकार्बन. आता आपल्याला जायचं आहे पुढच्या पार्टकडे, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार. अल्केन, अल्किन, अल्काइन जसं महत्त्वाचं आहे, आता तेवढाच महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोण? क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या आधारावर आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडचे चांगले 12-13 प्रकार शिकायचे आहेत. आता ज्याला हे कळलं त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजायला लागेल, आणि ज्याला हे जमलं नाही त्याला एक शब्दही येणार नाही त्यातला. म्हणजे कंपाऊंड ओळखता येणं, त्याला नाव देता येणं, ही सगळ्यात गरजेची बाजू आहे. आणि कंपाऊंड जर तुम्हाला ओळखायचा असेल तर नुसता फॉर्म्युला देऊन चालत नाही, त्याचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे हे आपल्याला पाहावं लागतं. फंक्शनल ग्रुप जर ओळखता आला तरच कंपाऊंड ओळखता येतो.
आता तुम्ही म्हणाल सर फंक्शनल ग्रुप म्हणजे नेमकं काय आहे की नाही, माहीत नाही तुम्हाला. फंक्शनल ग्रुप कशाला म्हणायचं? कंपाऊंडमध्ये असा एखादा ॲटम असतो किंवा असा एखादा ग्रुप ऑफ ॲटम असतो, एकापेक्षा जास्त ॲटम आले तर त्याला ग्रुप म्हणू आपण. त्या कंपाऊंडमध्ये असा एखादा ॲटम असतो किंवा असा एखादा ग्रुप ऑफ ॲटम्स असतो की जो त्या पदार्थाचे रासायनिक गुणधर्म ठरवतो किंवा ज्याच्यावर त्याचे रासायनिक गुणधर्म अवलंबून असतात, त्या ॲटमला किंवा त्या ग्रुप ऑफ ॲटमला म्हणण्यात येतं फंक्शनल ग्रुप. अजूनही समजलं नसेल तर पहा, फंक्शनल ग्रुप म्हणजे नेमकं काय. इट इज द ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच डिटरमाइन द which decide the chemical properties of the compound called as a functional group. मिथेनचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, CH4 म्हणजे मिथेन. मी हे असं लिहितो CH4 चालेल आपल्याला. हा कोण आहे? मिथेन. आता मी काय करतो, हा CH3 आणि मी इथे OH लिहिलं, CH3 NH2 लिहिलं, CH3 NO2 लिहिलं. आता पहा, हे वेगवेगळे कंपाऊंड तयार झाले. आता मी फक्त हायड्रोकार्बनचाच विचार नाही करत, त्याच्यात नायट्रोजन येऊ शकतो, ऑक्सिजन येऊ शकतो, हॅलोजन येऊ शकतो, बरोबर आहे. आता पहा, हे जे कंपाऊंड मी लिहिलेले आहेत हे वेगवेगळे कंपाऊंड आहेत. आता यांच्यामध्ये पहा, फंक्शनल ग्रुप वेगवेगळा असल्यामुळे यांचे रासायनिक गुणधर्मही वेगवेगळे आहेत. काय वेगळं आहे? यांचं रासायनिक गुणधर्म वेगळे आहेत. मग यांचे रासायनिक गुणधर्म वेगळे का आले असतील पाहावर? हे तर सगळ्यांमध्ये कॉमन आहे की? मग याने गुणधर्म बदललेले असतील का? नाही. गुणधर्म कोणी बदलले असतील? इथे हा OH आला, इथे NH2 आला, हा NO2 आला, हा क्लोरीन ॲटम आला. मग हा ॲटम हा झाला या पदार्थाचा फंक्शनल ग्रुप. इथे फंक्शनल ग्रुप दोन ॲटम आहेत, OH, त्याला ग्रुप म्हणायचं. हा ग्रुप, हा NH2 ग्रुप, हा NO2 ग्रुप, हा क्लोरीन ॲटम, हा OH ग्रुप. म्हणजे याचे रासायनिक गुणधर्म जे बदलले, याला मिथिल अल्कोहोल म्हणतात, याला मिथिल अमाइन म्हणतात, याला नायट्रोमिथेन म्हणतात, याला मिथिल क्लोराईड म्हणतात. हे कंपाऊंडचे नाव हे शिकायचे आहेत आपल्याला. आता हे शिकायचे. मग आता या सगळ्या कंपाऊंडमध्ये हे सगळं कॉमन आहे, बदललं हे, आणि यांचे रासायनिक गुणधर्म सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. मग हे वेगळे रासायनिक गुणधर्म कोणा दिले असतील यांना? फंक्शनल ग्रुपला. हे जे लाल लिहिले यांनी कोणाचे गुणधर्म बदलवले? या सगळ्यांचे गुणधर्म बदलवणारा हा आहे का? नाही. हा तर सगळ्यांमध्येच आहे. बदलवलं कोणी? यांनी बदलवले, यांनी बदलवली, यांनी बदलवली. मग याला म्हणायचं फंक्शनल ग्रुप. इट इज द ॲटम, ॲटमही असू शकतो, और ग्रुप ऑफ ॲटम. दोन पेक्षा अधिक, दोन आले, तीन आले, तीन आले. इट इज द ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम विच डिसाइड, ठरवणे, विच डिटरमाइन, काही म्हणा, विच डिसाइड्स द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड कॉल्ड एज ए फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप त्या पदार्थाचे रासायनिक गुणधर्म ठरवत असतो, बरोबर आहे. मग आता फंक्शनल ग्रुप असे वेगवेगळे आहेत, बरेच आहेत. हे आता आपल्याला 1 बाय 1 शिकायचे. फंक्शनल ग्रुप बदलला की कंपाऊंडचा क्लास पण बदलतो, गुणधर्मही बदलून जातात. मग असे आपल्याला जवळजवळ 12 वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शनल ग्रुप आणि ते कंपाऊंड शिकायचे आहेत. ठीक आहे. मग आता आपण पहिला प्रकार आज पाहणार आहोत. काय शिकतोय आपण आता? क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. त्यातला पहिला प्रकार आहे आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ऑफ अल्केन्स. याला अल्किल हलाइड असंही म्हटलं जाईल. पहिला प्रकार आहे आता याची व्याख्या बघा काय सांगतो मी. दोन प्रकारे सांगतो, तुम्ही एक लिहिली तरी चालतं. हे कोण आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन? These are the organic compounds in which the functional group is a halogen atom. हे असे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असतो म्हटलं मी? हॅलोजन ॲटम. आता हॅलोजन म्हणजे कोण?
हॅलोजन जो आपला 17वा ग्रुप आहे त्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन आणि ॲस्टॅटिन आहे. हे जे 4 मूलद्रव्य आहे यांना एकत्रितपणे हॅलोजन असं म्हणण्यात येतं. 18वा ग्रुप असतो त्यांना इनर्ट गॅसेस म्हणतात. पहिल्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांना अल्कली मेटल म्हणतात. येऊन गेला असेल 10वी पर्यंत, बरोबर आहे, अल्कली मेटल. दुसरा ग्रुप अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतात. शेवटचा ग्रुप आहे राईट हँड साइडला तिकडे, त्याला इनर्ट गॅसेस हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. त्याच्या अलीकडे 17वा ग्रुप म्हणजे हॅलोजनचा आहे. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हे झाले हॅलोजन. मग आता असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोण आहे? हॅलोजन ॲटम. म्हणजे त्या पदार्थाचे रासायनिक गुणधर्म कोण ठरवतो? हॅलोजन ॲटम. अशा कंपाऊंडला म्हणायचं आहे तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. एक छोटी डेफिनेशन मी फंक्शनल ग्रुपच्या आधारावर केली की दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच द फंक्शनल ग्रुप इज हॅलोजन ॲटम. काही बिघडलं? दुसरी एक व्याख्या बघा. आता कोण आहे एक्झाम्पल बघायचे कसे तयार होतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स म्हटलेलं आहे मी. याचा अर्थ हे कंपाऊंड अल्केन पासून तयार झाले. डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे काय? अल्केन पासून डिराईव्ह झालेले, अल्केन पासून तयार झालेले कंपाऊंड. अल्केन म्हणजे कोण? आपण शिकलो आता CnH2n+2 म्हणजे कोण आहे? हे अल्केन्स. आठवतंय ना? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, ते हे अल्केन्स आहेत, नाही का? The organic compound having general molecular formula CnH2n+2 containing carbon-carbon single bond हे आले अल्केन. आता अल्केन पासून तयार झाले कंपाऊंड कोण? हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. कसे तयार झाले? बाय द रिप्लेसमेंट ऑफ वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्केन बाय वन हॅलोजन ॲटम. एकाचा विचार करायचा आहे. 2, 3, 4 होऊ शकतात, पण तूर्त 11वी गरज नाही आपल्याला. यातला एक हायड्रोजन ॲटम तुम्हाला काढून टाकायचा आहे. कुठून? या अल्केन मधून निघाला. पण निघाल्यानंतर काय शिल्लक राहिला मुलांना? CnH2n+1 शिल्लक राहिला. पण एक जागा रिकामी झाली आता हायड्रोजनची, नाही का? व्हॅलेन्सी किती असते कार्बनची म्हटलं आपण? 4. मग आता एक हायड्रोजन निघून गेला तर त्यात तो तसा स्टेबल राहणार नाही. एकाची कोणाची तरी एक व्हॅलेन्सी कमी झाली कार्बनची. मग आता ती जागा भरून काढायची आहे. पण ती जागा भरून हा हॅलोजन ॲटम काढेल. प्लस हॅलोजन ॲटम क्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या, आयोडीन घ्या, याला एकत्रितपणे यक्स म्हणण्यात येतं. या सगळ्यांसाठी ऑर्गॅनिक मध्ये आता कोणतं लेटर वापरण्यात येतं? कॅपिटल यक्स. यक्स म्हणजे कोण? मे बी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन. त्यातही फ्लोरीनचे कंपाऊंड फार कमी आहे. आपल्याला मुख्य हॅलोजन म्हटलं तर हे 3 कोण? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग याच्या ऐवजी कोणतं अक्षर येतं? यक्स येत असतं. मग आता कोण तयार झालं? रिकाम्या जागेवर हा आपल्याला यक्स आणून ठेवावं. मग हा जो कंपाऊंड तयार झाला याला म्हणायचं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ऑफ अल्केन, अल्केन पासून डिराईव्ह झालेला कंपाऊंड. हा झाला त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. कोणाचा? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचा. मोनो हॅलोजन, एकच हॅलोजनला यालाच काय म्हणण्यात येतं? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. 2ही येऊ शकतात, 3ही हॅलोजन येऊ शकतात. त्याचा विचार आपण पुढच्या टॉपिक मध्ये करणार आहोत. मग आता इथे पहा, ही व्याख्या आता मी दुसरी एक व्याख्या करतो. These are the organic compounds which are obtained by the replacement of one hydrogen atom from alkane by one halogen atom called as a halogen derivatives of alkane. जे घडलं ते सांगितलं मी डेफिनेशन मध्ये. काय घडलं की अल्केन मधून एक हायड्रोजन ॲटम निघून जातो आणि त्याच्या जागेवर एक हॅलोजन ॲटम येतो. क्लोरीन येईल, ब्रोमीन येईल, आयोडीन येईल, व्हॉट एव्हर इट मे बी. मग आता जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचा? CnH2n+1 यक्स. यक्स म्हणजे कोण? एनी हॅलोजन ॲटम. फॉर एक्झाम्पल आता पहा तुम्ही n ची किंमत जर 1 टाकली तर हा झाला CH3. इथे क्लोरीन टाका, CH3, ब्रोमीन टाका,
CH3 आयोडीन टाका. झाले 3 एक्झाम्पल. यांची किंमत 1 टाकली मी, म्हणजे कार्बन 1, हायड्रोजन किती होतील 3, बेकपे आणि 1 म्हणजे 3, हे 3 Cl. क्लोरीन टाका, ब्रोमीन टाका, आयोडीन टाका, बरोबर. किंवा आता मी यांची किंमत जर 2 टाकली तर काय होत असतं हे पहा. CH3 आणि CH3 म्हणजे कोण? इथेन. हा मिथेन पासून तयार झाला. एक हायड्रोजन मिथेन मधला निघून गेला, क्लोरीन आला, ब्रोमीन आला, आयोडीन आला. तसं मी काय करतो, इथेन मधून एक हायड्रोजन कमी करतो, हा निघून गेलेला हायड्रोजन, आणि तिथे कोणताही हायड्रोजन जोडा, क्लोरीन जोडा, ब्रोमीन जोडा किंवा आयोडीन जोडा, CH3 CH2I झाले कंपाऊंड तयार. हे कोण होतील आता? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता राहणार आहे? हा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन म्हणजे कोण? हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम यांचे रासायनिक गुणधर्म ठरवतो, म्हणून इथे हॅलोजन ॲटमला काय नाव दिलं आपण? फंक्शनल ग्रुप म्हटलेला आहे, बरोबर आहे. आता प्रोपेन असतो आपल्याला पुढचा कंपाऊंड CH3 CH2 आणि CH3. एक हायड्रोजन काढून टाकला, क्लोरीन टाका, CH3 CH2 CH2Br, CH3 CH2 CH2I. बघा हे सगळे झाले आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. यांना नावं द्यायची आहेत आपल्याला, चालेल. आता नुसता फॉर्म्युला तर माहित झाला कसे तयार झाले. मिथेन मधून एक हायड्रोजन काढला, एक क्लोरीन टाका, ब्रोमीन टाका, आयोडीन टाका, हे टाकले. इथेन मधून काढून टाकला काढून, हॅलोजन टाकला. प्रोपेन मधून काढून टाकला, बरोबर आहे. आता याला म्हणायचं हा जो ग्रुप आहे इथे CH3 हा मिथेन नाहीये, याला म्हणायचं मिथिल ग्रुप. हा ग्रुप झाला तयार. मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड, इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड, प्रोपिल क्लोराइड, प्रोपिल ब्रोमाइड, प्रोपिल आयोडाइड. पहा नाव आहे माझ्या मागे मागे म्हणा. आता हा पहिल्या ग्रुपला मी काय म्हटलं? मिथिल ग्रुप. याला काय म्हटलं मी? इथेन पासून तयार झालेला इथिल ग्रुप. प्रोपेन पासून 2 ग्रुप तयार होतात, N प्रोपिल, आयसोप्रोपिल. याला सध्या तर मी प्रोपिलच म्हणतो. मग मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाइड हा कोण? इथिल ग्रुप आहे. इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड ते कोण? प्रोपिल क्लोराइड, प्रोपिल ब्रोमाइड, प्रोपिल आयोडाइड. दुसरं एक नाव द्यायची पद्धत असते. अगोदर हॅलोजनचं नाव घेऊन कोणत्या अल्केन पासून तयार झालेला आहे त्या अल्केनचं नाव. जसं हा मिथेन पासून तयार झाला नाही का? क्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन, आयोडोमिथेन. हा कोणापासून तयार झाला? इथेन पासून. क्लोरोइथेन, ब्रोमोइथेन, आयोडोइथेन, क्लोरोप्रोपेन, ब्रोमोप्रोपेन, आयोडोप्रोपेन. हे झाले हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मग कोण कसे तयार झाले हे? अल्केन मधून एक हायड्रोजन ॲटम निघून गेला आणि एक हॅलोजन ॲटम तिथे आला. याला काय म्हणायचं तुम्ही? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हे सगळे एक्झाम्पल त्याचेच आहे. कोणाचे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचे. आता या प्रोपेन मध्ये पहा काय केलं. पहिला दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये नाही, पण आता तिसरं एक्झाम्पल जे आहे बघा. मी काय करतो? प्रोपेन म्हणजे कोण असतो? CH3 CH2 CH3. हा झाला प्रोपेन. प्रोपेन मधून एक हायड्रोजन मी काढला आणि एक क्लोरीन टाका किंवा एक ब्रोमीन टाका किंवा एक आयोडीन टाका, बरोबर आहे. प्रोपेन पासून तयार झालेले हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय नाव दिलं याला? प्रोपिल क्लोराइड, प्रोपिल ब्रोमाइड, प्रोपिल आयोडाइड. आता समजा इथल्या ऐवजी इथला हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला तर काय? 2 मधला हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊ शकतो. मग CH3 CH इथे CH3 च राहील. हा प्रोपेन इथला हायड्रोजन कमी झाला, इथे क्लोरीन आला, CH3 CH CH3 इथे ब्रोमीन आला, CH3 CH CH3 इथे आयोडीन आला. आता हाई प्रोपिल क्लोराइड, प्रोपिल ब्रोमाइड, प्रोपिल आयोडाइड, प्रोपिल क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड. पण फरक आहे दोघांमध्ये, बरोबर आहे. फरक तर पडला.
मग अशा वेळेला या ग्रुपला आपण एन प्रोपिल ग्रुप, एन म्हणजे नॉर्मल म्हटलं जातं, स्मॉल एन प्रोपिल ग्रुप, एन प्रोपिल क्लोराईड म्हणायचं त्याला. हा झाला एन प्रोपिल ब्रोमाइड आणि हा झाला एन प्रोपिल आयोडाइड. एन लावलं फक्त मी अगोदर, एन म्हणजे नॉर्मल. तसं आता इथे दुसऱ्या नंबरवर आलेला आहे, दुसऱ्या नंबरवरचा हायड्रोजन कमी झाला. आता या ग्रुपला म्हणण्यात येतं आयसोप्रोपिल ग्रुप. हा एन प्रोपिल आणि त्याला काय म्हणायचं आता ग्रुपला आयसोप्रोपिल, म्हणून याचं नाव झालं आयसोप्रोपिल क्लोराईड. हा आयसोप्रोपिल ब्रोमाइड आणि हा झाला आयसोप्रोपिल आयोडाइड. किंवा उलट नाव द्यायचं ठरलं होतं क्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन, आयोडोमिथेन. आता हा क्लोरोइथेन, ब्रोमोइथेन, आयोडोमिथेन, तो पण क्लोरोप्रोपेन, ब्रोमोप्रोपेन, आयोडोप्रोपेन, हाही क्लोरोप्रोपेनच आहे. पण कार्बनची जागा बदललेली आहे, हॅलोजन ॲटमची जागा बदलली कार्बनवरची. आता पहा, ज्या बाजूने फंक्शनल ग्रुप जवळ पडेल तिकडनं नंबर द्यायचा आहे. हा फंक्शनल ग्रुप आहे आपला 1 2 3, 1 2 3, 1 2 3. पहिल्याच कार्बन ॲटमवर क्लोरीन आला म्हणून याला म्हणायचं 1 क्लोरोप्रोपेन, 1 ब्रोमोप्रोपेन, 1 आयोडोप्रोपेन. आता इथे मात्र नंबर बदलेल 1 2 3 आणि आता याला नाव देताना काय होईल, हा होईल आता 2 क्लोरोप्रोपेन. नाव पहा, 2 क्लोरोप्रोपेन, हा 2 ब्रोमोप्रोपेन, हा 2 आयोडोप्रोपेन. दोन नावं सांगतोय मी तुम्हाला, एक कॉमन नेम असतं आणि एक IUPAC नेम असतं. पहा मग आता बघा, आता हे चाललं वाढत वाढत भरपूर कंपाऊंड येतील आणि आता डोक्यात फिट करायचे, पण टेक्निकल आहे सगळं. आता त्याच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं की मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे काय, द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच द फंक्शनल ग्रुप इज हॅलोजन ॲटम. चालतं. द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच आर ऑब्टेन्ड बाय रिप्लेसमेंट ऑफ 1 हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्केन बाय 1 हॅलोजन ॲटम having general molecular formula CnH2n+1F called as a halogen derivatives of alkane. For example, methyl chloride, methyl bromide, methyl iodide, ethyl chloride, ethyl bromide, ethyl iodide, N-propyl chloride, bromide iodide, isopropyl chloride, bromide iodide. भरपूर एक्झाम्पल झाले. ब्युटिल कडे जा, N-butyl chloride, N-butyl iodide, N-butyl bromide, isobutyl chloride, bromide iodide, tertiary butyl chloride, bromide. असंख्य एक्झाम्पल्स आहेत याचे. पहिल्याच प्रकारात एवढे आले तर डोकं पुन्हा चक्रावून जाईल. आपला केमिकल लोचा झाला पाहिजे डोक्यामध्ये, बरोबर आहे. मग आता आपल्याला हे नावं लिहून घ्यायची आहेत. आता तुम्ही नोटबुक आणायचं आता नोटमध्ये मी एक दोन दोन नावं दिलेली असतात, पण इथे जास्तीची प्रॅक्टिस तुमची होईल, बरोबर आहे. मग हे लिहूनही घेतले चालतात, हे नोट्समध्ये नाहीये, पण तुम्ही नोट्समध्ये ॲडिशनल पेजेस जोडायचे, त्याला स्टेपल करून टाकायचं, चालेल. ह्या लिहून मग काय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, अल्केन्स. काय फॉर्म्युला याचा, CnH2n+1F. आता एक्झाम्पल, मिथिल क्लोराइड, याला क्लोरोमिथेन. दूसरा मिथिल ब्रोमाइड, ब्रोमोमिथेन. तीसरा CH3I आयोडो, मिथिल आयोडाइड.
चौथा CH3 CH2Cl इथिल क्लोराइड क्लोरोइथेन CH3 CH2 CH2Cl N प्रोपिल क्लोराइड वन क्लोरोप्रोपेन पहिल्याच कार्बन ॲटमवर क्लोरीन आला म्हणून त्यानंतर CH3 CH2 CH2Br N प्रोपिल ब्रोमाइड किंवा याला 2 N प्रोपिल N प्रोपिल ब्रोमाइड 1 ब्रोमो प्रोपेन आइसोप्रोपिल क्लोराइड